नमस्कार, जय भीम। मैं ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, बहुजन सौरभचा मुख्य संपादक। बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज देश विदेशातील घडामोडी बघू आपण। आज प्रामुख्यानं काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांनी पूर्वेकडून पश्चिमेकडे अशी भारत न्याय यात्रा सुरू केलेली आहे। आज BJPला मात देणारी एकमेव पार्टी ती म्हणजे काँग्रेस आहे आणि काँग्रेसकडे पाहण्याचा आंबेडकरी समाजाचा एक वेगळा अँगलसुद्धा आहे। तिथे खरगे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत। खरगे हे बुद्धिस्ट आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना एक बुद्धिस्ट माणूसच पाहिजे होता, नाही तर आतापर्यंत जे BJPनी का कुठल्या ना कुठल्या मार्गाने कोणाला तरी पळवापळवीचे कामं केले असते। आज ते मात्र झालं नाही। आज मला असं वाटते की आंबेडकराईट लोकांनी विचार करण्याची वेळ आहे की आज कुठल्या पद्धतीने आज आपण पॉलिटिकली एरियात कोणत्या दृष्टीने पाहिलं पाहिजे आणि आपली भूमिका काय असायला पाहिजे। आज प्रामुख्यानं तुम्हाला दिसेल की EVMचा मोठा प्रश्न आहे। अनेक लोकांनी वाटेल ते पुरावे कोर्टाकडे सादर केले, चीफ इलेक्शन कमिशनकडे दिले, परंतु डेलिबरेटली त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत। जर या देशातल्या लोकांची जर मी वोट काँग्रेसला देत असेल किंवा रिपब्लिकन पार्टीला देत असेल आणि तो वोट जर BJPकडे ट्रान्सफर होत असेल तर कसली डेमोक्रेसी राहिली। म्हणजे मूलभूत जे अधिकार, मूलभूत जे इश्यूज आहेत ते इश्यू म्हणजे EVMचा इश्यू आणि त्याच्याचवरती ते नागोबासारखे बसलेले। त्याच्यामुळे आज जिकडे तिकडे आम्हा सर्व लोकांना आज काल नंबरही आलेत काही लोकांचे की तिथे तुम्ही आपलं प्रोटेस्ट करा। गव्हर्नमेंटला प्रोटेस्ट जर केलं तर बहुधा आम्हा लोकांना आज जर EVM बंद झाली तर खऱ्या अर्थानं डेमोक्रेसी आपल्या देशामध्ये रुजू होईल आणि बाबासाहेबांचं जे स्वप्न डेमोक्रेसीचं होतं ते निश्चितच पूर्ण होण्यासाठी एक हे होईल। याची बाब आहे की काल मायावतीचा मोठा इंटरव्ह्यू आला आणि तिने सर्व पक्षाला वाटेल त्या पद्धतीने वर टीका केली। ठीक आहे, टीका करणं हे आहे, परंतु तिने स्वतःची भूमिका मात्र स्पष्ट करताना तिने म्हटलं की यावेळेस आम्ही अकेले चलो। तुम्हा सर्वांना माहिती आहे की इव्हन बाबासाहेबांना आपली ताकद माहिती होती, त्याच्यामुळे बाबासाहेब इलेक्शनमध्ये कुठल्या ना कुठल्या पक्षांसोबत त्यांचं टायअप झालं। आज 20% मायावतीचा वोट बँक 9वर आला। उद्या तो जो 2019च्या याच्या तो 9% जर यावेळेस 4 आणि 5 आला तर त्याच्यात तिची अवस्था काय होईल। आज तिच्याजवळ कोणतेही खासदार नाही, कोणते आमदार नाही, अशा अवस्थेमध्ये ती मायावतींनी आपला पूर्ण पक्ष आणि तिचं इंटेलिजन्स पाहताना एक साधं ते पत्र घेऊन येते कुठंतरी आणि ते वाचतानाही वाटेल त्या पद्धतीने अडखडणं, स्पष्टता नाही, काय प्रॉब्लेम आणि त्याच्यामुळे डायरेक्टली इनडायरेक्टली BJPला त्याचा फायदा होईल अशा पद्धतीची परिस्थिती ती निर्माण झालेली आहे। त्यामुळे आम्हा सर्व लोकांना विचार करायचा आहे की आता आज पुन्हा एक मोठी बातमी आज आम्ही याच्यात आहे की रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना सांगितलं की अकोल्याची जागा आम्ही BJP युनायटेड UPA मध्ये आम्ही तुमच्यासाठी सोडतो, आम्ही तुम्हाला मंत्री बनवू। अरे, रामदास आठवलेंना कसं काय कळलं की पुन्हा त्यांचं सरकार येणार आहे आणि मंत्री बनवताना मी प्रकाश आंबेडकरला आम्ही मंत्री बनवू। म्हणजे अशा पद्धतीचे असे भाष्य करणं आंबेडकरी समाजातल्या लोकांनी करणं म्हणजे मला असं वाटते की BJPला सर्वात जास्त वाढवण्यामध्ये मायावती, रामदास आठवले सारखे अनेक लोक आहेत जे कोणी लपलेले अजून त्यांना दिसत नाही, परंतु आपण त्याला म्हणजे आपण अंदाज लावू शकतो की अल्टिमेटली कोणाला कोण फायदा करतो आहे। अशा पद्धतीची आजची घटना आहे। आंबेडकरी समाजाने त्याकडे लक्ष ठेवावं आणि याच्यात आपलं मत बनवावं ही माझी आग्रहाची बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलच्याद्वारे तुम्हा सर्व लोकांना आहे। आज बघूया, आज आपण महत्त्वाच्या याच्यामध्ये 2-3 गोष्टी करत असतो की आज बुद्धावरती आम्ही छोटंसं एक क्लिप दाखवणार आहोत। ती एक छोटी क्लिप आहे, परंतु रोज आम्ही बुद्धाच्यावरती तेवढंसं आम्ही प्रवचन देणारच आहोत। एक राजा प्रसन्नजीतची एक कथा आहे। राजा प्रसन्नजीत आणि बुद्धासोबत बुद्धत्व प्राप्त व्हायच्या आधी खूप सारं तणाव होता,
परंतु अंगुलीमालचा ज्यावेळेस त्यांनी अंगुलीमाल राजा प्रसन्नजीतच्याच क्षेत्रामध्ये होता आणि त्याच्या सर्वच्या सर्व ज्याच्यात जो बदल झाला आणि तो भिक्षुभ झाला, त्यावेळेस राजा प्रसन्नजीतनी त्यांना डिमांड केली की बाबा तुम्ही त्याला मला सरेंडर करा, आणि हजारो लोक मारलेले आहेत. तर त्याच्यावरती राजा प्रसन्नजीत बुद्धाला वचन देतो की मी तुमच्या याच्या बोलण्यावरती मी सोडतोय म्हणून. आणि त्याच्यापासून मग बुद्धाकडे राजा प्रसन्नजीतचं थोडंसं आकर्षण वाढते आणि करत करत मग शेवटी ज्यावेळेस शेवटच्या क्षणामध्ये राजा प्रसन्नजीत खूप परेशान असतो, खूप त्याला त्रास होत असतो आणि तो सांगतो की मी अस्वस्थ झालेलो आहे आणि मला वारंवार माझ्या आई वडिलांची आज आठवण येते आहे, तर मी काय करावं. तर काही लोकांनी मला सांगितलं की तुम्ही एखादी मोठी पूजा करा आणि त्या पूजेमध्ये मी तुम्हाला आमंत्रित करतो. बुद्ध तिथे येतात आणि बुद्ध त्यांना सांगतात की 2 घडे घ्या, त्या नदीच्या पात्रात टाका आणि त्याच्यानंतर जे तुपाचा घडा असतो तो तूप वरती येत असते आणि दगडाचं असतं ते खाली येतात. तर सांगतं की ह्या नैसर्गिक बाबी आहेत, पूजापाठ याच्याने काहीच येणार नाही. हे जे तूप वरती येत आहे हे काही खाली बसणार नाही, त्याच्यामुळे ह्या पूजापाठाला काही अर्थ नाही. छोट्याशा सिंपल भाषेमध्ये राजा प्रसन्नजीतला सांगतात. त्याची छोटीशी क्लिप आपण बघूया. विचलित ना हो महाराज, बुद्ध अवश्य आएंगे। बुद्ध के पावन हाथों से यदि ये विधि होगी तो धन्य हो जाएंगे हम। महाराज, बुद्ध आ गए। प्रणाम। एक विनती है आपसे। कहिए राजन। पिछले कई दिनों से मेरे स्वप्न में मेरे पिताश्री आ रहे हैं। मैंने ब्राह्मणों से भी इसका अर्थ पूछा तो उनका कहना था कि तुम्हारे पिताश्री को शांति नहीं मिली, उनके लिए पूजा करनी हो, यज्ञ संपन्न करना होगा। आप तो परम ज्ञान का स्वरूप है, तो विनती है आपसे कि पूजा विधि आप ही के हाथों से हो, जो मेरे पिताश्री तक पहुंचे, उन्हें मुक्ति मिले, जीवन मरण के इस चक्र से वो मोक्ष पाले। अवश्य राजन। आप मिट्टी के 2 घड़े मंगवाइए, एक में घी भरवाइए और एक घड़े में कंकड़ पत्थर भरवाइए और उन दोनों घड़ों के मुंह कपड़े से बंधवा दीजिए और उन्हें लेकर नदी के तट पर आइए। मैं वहीं आपकी प्रतीक्षा करूंगा। मैं भी इसका प्रबंध करता हूं महाराज। महाराज, अब आप इन दोनों घड़ों को पानी में डाल दीजिए। महाराज, अब इन दोनों घड़ों को आप तोड़ दीजिए। महाराज, अब आप ध्यान से देखिए कि ऊपर उठ पानी पर तैरने लगा। अब बताइए, मेरे या किसी और के पूजा पाठ करने से क्या ये घी नीचे बैठ सकता है? असंभव। ये तो घी का स्वभाव ही नहीं। सत्य कहा आप। उसी प्रकार किसी भी पूजा पाठ, विधि विधान, कर्म कांड के द्वारा पानी के अंदर डूबे हुए कंकड़ पत्थर क्या ऊपर आ तैर सकते हैं? नहीं बुद्ध, ये तो प्रकृति के नियम के विरुद्ध है। तो हम प्रकृति से भिन्न कैसे हुए? हम भी तो प्रकृति का ही रूप है। सत्य कहा बुद्ध। एक सत्य ये भी है राजन, यदि हमारे पूर्वजों ने अपने जीवन काल में कंकड़ पत्थर बोए हैं, दुष्कर्म किए हैं, तो वो स्वाभाविक ही कंकड़ पत्थर की तरह नीचे बैठ जाएंगे। और यदि उन्होंने अपने जीवन काल में सत्कर्म किए हैं, तो स्वाभाविक ही घी की तरह ऊपर आ तैरने लगेंगे। जो बोएंगे वही काटेंगे।
परंतु इस शरीर रूपी जीवन काल में ही नहीं, अपितु इस शरीर रूपी जीवन काल के पश्चात वाली यात्रा में भी हम जैसे कर्म करेंगे वैसा ही फल मिलेगा। अब बताइए, इस प्रकृति के नियम को कोई पूजा पाठ, कर्मकांड, विधि विधान, यज्ञ हवन मिटा सकता है? राजन, मैं भी इसको नहीं बदल सकता। केवल अच्छे कर्म ही मनुष्य की मुक्ति का द्वार खोलेंगे। एक ऐसी तलवार है आपके हाथ में जो एक क्षण में सारे झूठ काट केवल ज्ञान को प्रकाशित करती है। ना जाने कितने जन्मों और भटकता में यदि आपकी कृपा ना होती, इस एक क्षण में आपने अपनी अदृश्य तलवार से मेरे अहंकार का सर भी काट दिया। धन्य है प्रभु। आशा आहे की तुम्हाला ती क्लिप निश्चित आवडली असेल। तर चला बघूया आज आपण बहुजन सौरभमध्ये महत्त्वाच्या काय काय बातम्या आज आम्ही दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल। आज ठाकरे गट महाराष्ट्रामध्ये नार्वेकर जे अध्यक्ष होते विधानसभेचे आणि त्यांनी ज्या पद्धतीचा निकाल 1 तारखेला त्यांनी लावला तो अत्यंत दुर्दैवी असल्याचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचे प्रतिसाद उमटले। हेच नाही तर सर्वांनी नाराजी व्यक्त केली की एका अध्यक्षस्थानी असणारा माणूस त्यांनी तरी इम्पार्शियल राहायला पाहिजे। म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या ज्या डायरेक्शन्स आहेत त्याला त्यांनी उलटं केलं। पुन्हा आज उद्धव ठाकरे गट हा पुन्हा सुप्रीम कोर्टात गेलेला आहे आणि निश्चितच त्यांना काहीतरी रिलीफ मिळेल। एक पुन्हा शिंदे गट आज हायकोर्टामध्ये त्यांनी धाव घेतलेली आहे। वेगवेगळ्या इश्यूसाठी आपणच चुका करायच्या आणि आपणच त्याच्यावरती हे करायचं अशा पद्धतीची ती बातमी आहे। आज त्याच्याच बाजूला आम्ही बहुजन समाज पार्टीच्या मायावती यांची एक छोटीशी बातमी टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये दिलेलं आहे की त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही यावेळेस स्वतंत्र पद्धतीने इलेक्शन लढवू, याचाच अर्थ की आज आम्ही BJPला मदत करू अशा पद्धतीचं ते एक आहे। त्याच्याच खाली आज आम्ही महत्त्वाची एक बातमी घेतलेली आहे। रामदेव बाबांना अटक करा, राष्ट्रीय OBC महासंघाचे आंदोलन। चांगलं एक आहे, कमीत कमी OBCच्या लोकांना कळायला लागलं की रामदेव बाबांनी परवा जे भाष्य केलं की हा OBC जाओ भाड में, मी तर एक सवर्ण आहे अशा पद्धतीचं जे होतं त्याच्यामुळे त्यांनी राष्ट्रीय OBC महासंघाचे आंदोलन त्याच्यावरती सुरू झाल्याचं आम्ही ती बातमी दिलेली आहे। त्याच्या शेजारी आम्ही मोदीचे भाषण सुरू असतानाच दानवेंनी लागली डुलकी। केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्यासोबत होते, नरेंद्र मोदींसोबत होते, पंतप्रधानांसोबत, आणि त्यांचं भाषण सुरू असतानाच त्यांना डुलकी लागली अशा पद्धतीचं ती बातमी ती पण आम्ही पान 1 वरती घेतलेली आहे। जरांगे मुंबईला येणार, प्रजासत्ताक दिनी उपोषण अशी ती बातमी आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे जरांगे पाटील मराठ्यांना OBCचं आरक्षण देण्यासाठी ते म्हणतायत की तुम्ही कुणबीच होते याच्यासाठी खडाजंगी सुरू आहे आणि अशा पद्धतीची ती बातमीसुद्धा आज आम्ही फ्रंट पेजवर लावलेली आहे। अंगणवाडी सेविकांना संपाविरोधात गुणरत्न सदावर्ते न्यायालयात। त्यांच्या अनेक अंगणवाडीच्या बाया होत्या, त्यांचे जे उपोषण सुरू होते, अनेक त्यांच्या मागण्या होत्या, पण त्यांचा तो संपवायसाठी हायकोर्टात ते गेले। तर आता हायकोर्ट काय डिसिजन देणार आहे अशा पद्धतीची बातमी आहे। नामविस्तार दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांचे अभिवादन। तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं नामफलक केलेलं, त्याच्या बाबतीत आज सर्वीकडे एक मोठ्या प्रमाणे उत्साह साजरा केला आणि त्याची एक मोठी बातमी आम्ही औरंगाबादची बातमी आहे, त्या बाबतीत मोठ्या संख्येने तिथे लोक जमले होते अशा पद्धतीची बातमी आहे। पुढील 3 दिवस थंडीची लाट, माहिती नाही किती भाष्य केलेलं किती बरोबर असते, बरेचदा थंडी म्हणतो आणि त्याच वेळेस गरमी सुरू होते। 5-4 वरती बघूया, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना रामदास आठवणेची मंत्रिपदाची ऑफर। आत्ताच मी बोललो याच्या आधी। स्कॉलरशिप पोर्टलवरती राईट टू गिव्ह ॲपचा असंवैधानिक टॅब तत्काळ रद्द करा। एक आमचे मानव अधिकार संरक्षण मंचचे सचिव आशिष फुलझेले यांची ती बातमी आज आम्ही लावलेली आहे। किती खरं आहे आम्हाला त्याच्याबद्दल फारसं माहिती नसल्यामुळे त्याच्यात भाष्य करणं बरोबर नाही। मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनी शहीदांना अभिवादन, एक नागपूरचीच बातमी आहे। प्रकाश बावनगडे आमचे मित्र आहेत, संवाद मित्र, त्यांच्याकडनं आलेली ती बातमी आज आम्ही लावलेली आहे।
त्याच्याच खाली आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी आज आम्ही लावलेली आहे दीक्षाभूमीच्या ह्याच्यात EVM विरुद्ध सांकेतिक आंदोलन. एक सर्व लोकांनी सांकेतिक आंदोलन केलेलं आहे आणि आज भारताच्या सर्व कानाकोपऱ्यातनं आज EVMच्या विरोधामध्ये चांगलं जनमत होते आहे अशा पद्धतीची बातमी आज आम्ही लावलेली आहे. 5-4वरती खाली जपानी बौद्धांमध्ये संयम व सहनशीलता आढळते. धीरज कुमार पाटील आमचे देवीदास मित्र आहेत, त्यांनी ती पाठवलेली बातमी आहे. आमचे मित्र डॉक्टर शंकर खोब्रागडे हे त्याच्यात प्रमुख उपस्थिती होती आणि त्यांनी सांगितलं की जपानी बौद्धामध्ये संयम व सहनशीलता आढळते आणि अत्यंत सुंदर बातमी आहे. आज बघूया पान 2वरती आज आम्ही काय दिलेले. पान 2वरती आज आमचा महत्त्वाचा अग्रलेख जो आहे तो वेगळ्या टाईपचा आहे. शौर्याच्या स्तंभालाच भीती. भीमा कोरेगाव तुम्हाला माहिती आहे की पुण्यात भीमा कोरेगावाच्या जवळ जे काही शौर्य दाखवलेलं आहे. आज आमचे 500 महार बटालियननी हजारो लोकांना तिथे म्हणजे त्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य होतं त्याच्यात त्यांना मदत केली. ते एकाच शर्तीवरती होतं की तुम्ही आमच्या गळ्यातलं गाडगं आणि पाठीवरचा झाडू जो यांनी लावलेला आहे पेशवांनी तो काढावा आणि ती शर्त त्यांनी मान्य करून त्यांना सर्वांना पळवून लावलेलं आहे. आज त्याची जी दुर्दशा होत आहे आणि ज्या पद्धतीने ब्राह्मणशाही त्याच्या विरोधात काम करते आहे ती पण बातमी आज लावलेली आहे. एक संघमित्रा आणि मार्गदर्शक महिना सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा हिने बुद्ध धम्माचा मोठा प्रसार केला आणि त्याच्यातनं जे काही तिने हे केलेलं आहे त्याच्यातल्या त्या स्त्रीचं किती महान कार्य होतं हे विठ्ठलराव पठारे यांचा लेख आहे. तो अत्यंत वाचनीय चांगले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि वर्तमान स्थिती आज आमचे अशोक बोंदाडे यांचा तो लेख आहे. बोधवृक्षाची पाने हा त्यांचा एक स्तंभ चालत असतो आणि त्याच्यामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि आजच्या स्थितीबद्दल त्यांनी सुंदरसा एक त्यांचा लेख आहे. वाचनीय आहे, सर्वांनी वाचावा. आज त्याच्यात पान 3वरती बघूया बंधुभावाशिवाय लोकशाही टिकणे अशक्य. आज आमचे रवी मानव आमचे आपले ज्ञानेश्वर रक्षक यांचे जावई त्यांनी एक सुंदरसं बाबासाहेबांचं कोट करून की बंधुभावाशिवाय लोकशाही टिकणे अशक्य. पण बंधुभाव कोणी सांभाळावा, कोणाची जबाबदारी आहे. जर शासकीय लेवलवरतीच बंधुभाव जर ते पाहणं वर्जित असेल तर मग काय त्याला शक्य आहे का. तर चला तो लेख वाचनीय आहे, फार चांगला त्यांनी लेख लिहिलेला आहे. श्रीराम श्रीकृष्ण शाकाहारी होते की मांसाहारी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिडल्स इन हिंदुझममध्ये रामांच्या बाबतीमध्ये खूप सारं लिहिलेलं आहे. मला वाटतं की त्यांच्याशिवाय एवढी ऑथॉरिटी कोणीच नाही आहे. तर त्यांनी रिडल्स इन बुद्धिझम लोकांनी वाचावा आणि त्यांनी आपलं मन बनवावं. आज त्याच्याच खाली आज आमचा शेवटला एक की विवेकानंदाचा धम्म. विवेकानंदांनी ज्या पद्धतीने हिंदू धर्मातील अनेक रूढी परंपरा आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या घाणेरड्या परंपरा त्याच्यावरती जो मोठ्या प्रमाणे हल्ला केला त्याच्यावरती असणारं दत्ताप्रसाद दाभोळकर यांचा तो लेख आहे. अत्यंत चांगला लेख आहे. त्याच्याच खाली काय बहुजन हिंदूसाठी रामनाम सत्य आहे. रामनाम जर सत्य असेल तर मग प्रत्येक ठिकाणी त्याचा उल्लेख का करत नाही असं ॲडव्होकेट सुभाष सावंगीकर यांचा तो म्हणणं आहे आणि त्यांनी त्याच्यासाठी अनेक चांगल्या बाबी त्यांनी मांडलेल्या आहेत. वाचनीय आहे, सर्वांनी वाचावा असं वाटते. आम्ही बहुजन सौरभचा PDF आणि यूट्यूब हे एकाच वेळेस आम्ही आता प्रकाशित करणार आहोत आणि त्याच्यामुळे आजच्या पेपरमधले काही लोकांना जर शक्य होत नसेल पेपर वाचणं किंवा यूट्यूबला हे करणं तर तुम्हाला आमची ही जी क्लिप आहे यूट्यूब चॅनलची याच्यावरनं तुम्हाला तिथला सारांश हा निश्चितच त्याच्यातनं कळेल. त्या बाबतीमध्ये मी तुम्हाला आव्हान करेल की तुम्ही ज्या लोकांना शक्य होत असेल त्यांनी तो वाचावा. अदरवाईज बाकीच्या लोकांना त्याला फॉरवर्ड तरी करा जेणेकरून बसल्या बसल्या वाचणं हे शक्य होईल. दुसरं एक महत्त्वाचं की बहुजन सौरभचं आता एक स्टुडिओचं हे 5-6 दिवसात काम होईल. मी तुम्हा सर्व लोकांना आव्हान करतो की ज्या लोकांना शक्य होत असेल तर त्यांनी आमच्या स्टुडिओमध्ये यावं आणि एक छोटा आपला जे काही असतील त्यांचे व्ह्यूज असतील किंवा काय असतील वेगवेगळे चॅनल उपलब्ध करायचं असेल तरी आम्ही तुम्हाला सहकार्य करू. तुमची तयारी करून देऊ, एडिटिंगची तयारी करून देऊ, व्हिडिओची तयारी करून देऊ. अशा पद्धतीने आम्हा सर्व लोकांची एक जबाबदारी आहे की आंबेडकरी समाजातल्या लोकांना जागृती करणं, OBCच्या लोकांना जागृती करणं, वेगवेगळ्या यूट्यूबच्या माध्यमातून लोकांचं प्रसारण करणं, व्हॉट्सअपच्या माध्यमातून करणं. अशा ह्या सर्वांसाठी आम्ही लोक कटिबद्ध आहोत. एवढंच बोलतो आणि पुन्हा भेटूया उद्या 16 तारखेला. तोपर्यंत 17 तारखेला
तोपर्यंत जय भीम.